नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ मध्ये सर्वांचे स्वागत करतो। आजचा आपला व्हिडिओ आहे पदावलीच्या संदर्भात। पदावलीचं कशा पद्धतीने क्लासिफाईड करायचं, म्हणजे पदावलीचे किती टाइप्स पडतात। पदावलीला सिंप्लिफिकेशन असं म्हटलं जातं, हे सर्वांनाच माहिती आहे। इंग्लिश मध्ये त्याला सिंप्लिफिकेशन म्हणते, मात्र त्याला हिंदी मध्ये सरलीकरण म्हणते, मराठीमध्ये त्याला सरळ रूप द्या असं म्हटलं जाते। मग आज तुम्हाला या ठिकाणी काय दिसत आहे की व्हॉटच्या डोक्यावर 1/3 दिसत आहे। आपण आतापर्यंत पदावलीचे कोणकोणते व्हिडिओ घेतले टॉप 5 मध्ये, तर ते मी तुम्हाला आधीच सांगतोय की पहिला व्हिडिओ आपण घेतलेला होता ते म्हणजेच व्हॉटच्या डोक्यावर स्क्वेअर होता। व्हॉट म्हणजे आपण एक्स म्हणत असतो, सो एक्सच्या डोक्यावर स्क्वेअर होता। याची व्हॅल्यू कशा पद्धतीने काढायची हे आपण त्या व्हिडिओमध्ये लक्षात घेतलेलं आहे। सेकंड व्हिडिओ जो होता तर त्यामध्ये व्हॉटला लागून पर्सेंटचं चिन्ह होतं। तिसरा जो व्हिडिओ होता त्या ठिकाणी हा जो व्हॉट आहे तो स्क्वेअर रूट म्हणजेच अंडर रूट म्हणजेच वर्गमुळात होता। चौथा जो आहे तर व्हॉटच्या डोक्यावर 1/2 होता। आता हा आपला पाचवा व्हिडिओ आहे, कशाच्या संदर्भात, पदावलीच्या संदर्भात, सिंप्लिफिकेशनच्या संदर्भात, सरळ रूप द्यायच्या संदर्भात किंवा सरलीकरणच्या संदर्भात। आता पाचव्या व्हिडिओमध्ये आपल्याला व्हॉटच्या डोक्यावर 1/3 आहे। मित्रांनो, यामध्ये काय शिकलो आपण की व्हॉटच्या डोक्यावर जर 1/2 असेल तर 1/2 ची व्हॅल्यू येते अंडर रूट म्हणजेच येते वर्गमूळ। त्याच पद्धतीनं जर व्हॉटच्या डोक्यावर हे बघा या ठिकाणी जो दिसत आहे, व्हॉटच्या डोक्यावर जर 1/3 असेल तर 1/3 ची व्हॅल्यू येते मित्रांनो या ठिकाणी किती, तर इथं व्हॉट म्हणजेच या ठिकाणी येते घनमूळ। काय ते घनमूळ। तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी वर्गमूळाला स्क्वेअर रूट आणि याला म्हटले जाते क्यूब रूट। थोडंसं समजून घ्या क्यूब रूट। आता क्यूब रूट जर काढायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला माहित झालं की व्हॉटच्या डोक्यावर जर 1/3 असेल तर ते क्यूब रूट मध्ये जाते आणि क्यूब रूट म्हटल्यानंतर मग त्या ठिकाणी याला कट करावं लागते, समोरची जी व्हॅल्यू असते त्याचा होतो घन। पुढे बघूया आपण काय आहे ते। बघा, आजचा आपला व्हिडिओ आहे टॉप 5 प्रश्नांची संदर्भात आणि व्हिडिओ क्रमांक आहे 20वा। आपण 20च नव्हे तर 200च्या पार पुढे जाणार आहोत या टॉप 5च्या सिरीज मध्ये आणि यामध्ये प्रत्येकच चॅप्टरशी रिलेटेड प्रत्येक कॉन्सेप्ट प्रत्येक टाइप्स मी पूर्ण करून घेणार आहोत। यस, चला पुढे जाऊ। पहिला प्रश्न बघूया। 784 च्या डोक्यावर 1/2 आहे। आताच तुम्हाला सांगितलं की कोणत्या संख्येच्या डोक्यावर जर 1/2 असेल तर त्याला कन्व्हर्ट करायचं कशामध्ये, तर स्क्वेअर रूट मध्ये, असं झालं ते। त्यानंतर याला सुद्धा यामध्ये कन्व्हर्ट करायचं। याला कशामध्ये कन्व्हर्ट करणार, तर याला कन्व्हर्ट करून अशा पद्धतीने इथं 3 लावायची। इथं 3 का नाही लावले, कारण ती 1/2 होतं। 1/2 ला स्क्वेअर रूट मध्ये कन्व्हर्ट केलं आणि या ठिकाणी 1/3 ला आपण क्यूब रूट मध्ये कन्व्हर्ट केलं, घनमुळात कन्व्हर्ट केलं, इथे वर्गमुळात कन्व्हर्ट केलं। आता याला सुद्धा आपण या पद्धतीने टाकून देऊ। तुम्हाला वर्ग माहित पाहिजे किंवा तुम्हाला वर्ग काढता आले पाहिजे। 784 हा जो आहे कशाचा वर्ग आहे हे जर तुम्हाला मी विचारलं तर तुम्ही काय सांगणार, तर सर तो 28चा वर्ग आहे। कशाचा, 28चा वर्ग। म्हणजे याला कट केलं ना आपण 28 लिहिले प्लस 576 कशाचा वर्ग आहे, 24चा वर्ग आहे 576। 24चा वर्ग 676 असतो, म्हणून या ठिकाणी आपण कट केल्याबरोबर या ठिकाणी 24 लिहिले, भागिले काय लिहिले 3। आता प्लस या ठिकाणी काय लिहिणार, तर 3 इथं व्हॉट लिहिणार। म्हणजे याचा अर्थ असा की हे आहे घनमूळ मध्ये व्हॉट। त्यानंतर इज इक्वल टू हे जे 1600 आहे, 2 झिरो साठी 1 झिरो आणि अंडर रूट मध्ये 16 म्हणजे 4, म्हणजे 1600चं वर्गमूळ येतं 40। आता बघा हा पार्ट आपल्याला सॉल्व्ह करून घ्यावा लागेल। एवढा 3 1 3 3 8 24 म्हणजे हे झाले 8। या ठिकाणी 28 आणि 8 झाले 36। 36 प्लस या ठिकाणी 3 अंडर रूट मध्ये x बरोबर 40 आहे। या स्टेप्सवर आपण आलो। आता आपल्याला काय करावं लागेल की हा जो प्लस आहे मित्रा, हा प्लस इकडे जाऊन मायनस करावा लागेल। म्हणजेच या ठिकाणी हा जो असा आहे तर या ठिकाणी येते 4। 40 मधून 36 गेले 4 आले। आता तुम्हाला शेवटच्या स्टेप्सवर मी आणलेला आहे आणि तुम्हाला असं सांगतो की हे जे घनमुळाचं चिन्ह जर कट केलं तर इकडे घन द्यावा लागतो। म्हणजेच फायनली आन्सर येते x बरोबर 4चा घन। मित्रांनो 4चा घन म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 × 16 16 × 64। सो x बरोबर किती आले, तर 64। 64 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। स्टेप बाय स्टेप तुम्ही समजून घ्या। तुमच्यावाले 30 पर्यंतचे वर्ग जर पाठ असेल तर तुम्ही एकदम स्पीड घेऊ शकता। या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। चलो पुढे सेकंड क्वेश्चन कडे जाऊया।
दिसायला खूप मोठा प्रश्न आहे, मात्र त्याला आपण अलगद सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी अंश आणि छेदामध्ये भरपूर सारे व्हॅल्यू देण्यात आलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की या ठिकाणी मी तुम्हाला बेसिक सांगितलेलं आहे, नेहमीच बेसिक सांगतो सुद्धा. 46.5 ला टक्केच चिन्ह आहे, मागून एका अंकानंतर पॉईंट आहे, म्हणून आपण त्याला पूर्ण संख्या लिहून घेऊ. 46.5 ने लिहिता त्याच्यातला पॉईंट गायब करून 465 लिहिले. आता याला गुणिले काय करायला लागते, हे जे टक्केचं चिन्ह आहे ते कट करून 1 गुणिले 1000 करायला लागते, किंवा डायरेक्टली भागिले 1000 केलं तरी चालत होतं. त्याच्यानंतर ऑफ म्हणजे गुणाकार होते, 754 घेतले प्लस 10.39 जैसे ते लिहिले डिवायडेड बाय. आता खाली 484 आहे. 484 कशाचा वर्ग येतो, म्हणजे 484चा वर्गमूळ काय येते, म्हणजे तुम्ही बघा 20चा वर्ग 400 येत असते, 21चा वर्ग 441 येते आणि 22चा वर्ग 484 येते. सो 22 आपण या ठिकाणी घेणार. काय घेणार आपण, 22 या ठिकाणी घेणार. 22 मायनस, आता या ठिकाणी बघा 27च्या डोक्यावर 1/3 आहे, 27च्या डोक्यावर 1/3 आहे, म्हणजेच हा जो 1/3 आपण कट केला, कारण की 1/3 म्हणजेच काय होते, 1/3 म्हणजेच काय होते, घनमूळ होते की नाही. सो याचा घनमूळ काढूया, म्हणजेच या ठिकाणी आपण डायरेक्टच करू, म्हणजेच याला आपण अशा पद्धतीने कन्व्हर्ट केलं आणि इथं 3 टाकले. 27चा घनमूळ आपल्याला काय लागते, 3 3 9 9 3 27 आहे की नाही, म्हणजे तुम्हाला घनमूळ सुद्धा किमान 12 पर्यंत पाठवायची. या ठिकाणी 27चं घनमूळ येते किती, 3 येते. झालं. आता हे आपण कन्व्हर्ट करून घेतलं, बरोबर या ठिकाणी x कशामध्ये जाणार, तर हा घनमुळात जाणार, कारण की हा कट केल्यानंतर हा घनमुळात जात असतो. आता आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी कसा भाग जाईल ते बघूया. ठीक आहे, चला. या ठिकाणी आपण 22 वजा 3 म्हणजे या ठिकाणी आले 19. झालं, 19 आले. 19 20 21 22. आता या ठिकाणी एवढा पार्ट सॉल्व्ह करत असताना आपल्याला आडवा भाग देणे क्रमप्राप्त आहे. बघा 5 9 45 उरला 1 झाले 3 5 3 15. या ठिकाणी 5 2 10 म्हणजे या ठिकाणी आले 200. देन आणखी आपण भाग देऊ शकतो. 93 ला तुम्ही भाग नाही देऊ शकत, मात्र इकडे तर भाग देऊ शकता. या ठिकाणी 2 ने जर भाग दिला तर इथं झाले 100. इथं जर 2 ने भाग दिला, आडवा भाग जातो ना, तर 32 6 1 उरला 2 7 14 आणि इथे 2 7 14 किती आले, 377 आले. आता हे जे 2 शून्य कट केले म्हणजे उभा भाग द्यावा लागेल ना. आता हे 2 शून्य कट केल्याबरोबर मागून 2 अंकानंतर पॉईंट दिला, म्हणजेच या ठिकाणी 93 गुणिले 3.77 आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. आता आपण थोडंसं इकडे करूया. म्हणजेच आपण घेऊ 377 गुणिले 93. पॉईंट थोड्या वेळासाठी निग्लेक्ट करा, देन मग पॉईंटचा विचार करा. 3 7 3 7 21 2 3 7 21 2 23 2 3 3 9 2 किती 11 9 7 63 6 9 7 63 आणि 6 69 6 नंतर 9 3 27 27 न 6 किती होते तर 33 होते. सो या ठिकाणी 33 आले. 1 6 0 या ठिकाणी 1 या ठिकाणी 5 आणि या ठिकाणी 3 म्हणजे 35,061 आले. सो देअरफॉर आपण सेकंड स्टेपवर आलो. इकडचा जो आहे तर 35,061 म्हणजेच काय, मागून 2 अंकांचा पॉईंट दिला तर एवढंच झालं, 350 झाले. भागिले किती तर 19 नाही सॉरी, या ठिकाणी प्लस करावं लागेल 10.39 भागिले 19 बरोबर 3 आणि हे असं घनमुळामध्ये x. मित्रांनो बघा, आता याचा जर बेरीज केली आपण, याची बेरीज जर केली तर ते अशी स्पष्टता बेरीज होते 350.61 प्लस 10.39. या ठिकाणी 0 या ठिकाणी 0 हातचा 1 आल्यानंतर या ठिकाणी 1 घेतला, या ठिकाणी 6 आणि 1 3 घेतला म्हणजे 361 आले. याची बेरीज येते 361. आता याला 19 न भाग द्यावं लागेल. 19 1 19 19 1 19 म्हणजे 36 मधून 19 गेले, 9 7 काय होते तर 16 होते, हात चालू 1 म्हणजे 17 आले. नंतर या ठिकाणी 17 जर लावले तर 171 येते. 171. आता 19 9 बघा, 19 9 आणि तेवढं तुम्हाला माहित पाहिजे की 361 म्हणजे 19चा वर्ग होते, म्हणजे डायरेक्टली 19 9 किती येतं तर 171 येते. सो या ठिकाणी 19 आले. झालं, आपला तर आन्सर या ठिकाणी फायनली आल्यासारखं आहे. आता मित्रांनो की 19 बरोबर इकडे 19च आले बरोबर घनमुळात x. आता
खरी कसोटी आहे आपल्याली. कसोटी याच्यासाठी म्हणतो की तुम्हाला घन काढता आला पाहिजे आणि ट्रिक्सने काढता आला पाहिजे. याला मी कट केल्याबरोबर याचा होते घन. सो x बरोबर 19 गुणिले 19 गुणिले 19 असे केलं तरी चालते. किंवा तुमचा जर पाठ असेल 19चा वर्ग तुमच्या पाठच आहे 361 गुणिले 19 हे केलं तर चालते आहे की नाही. म्हणजेच किती काय म्हटलं तर 9 गुणिले 9 गुणिले 9 9 81 1 9 9 एकक स्थानी 9च येणार आहे. म्हणून फायनली आन्सर येते सेकंड काही न काढता. हां जर सर्व ठिकाणी जर एकक स्थानी 9 9 9 असते तर मात्र तुम्हाला काढावं लागलं असतं. कसं की या ठिकाणी तुम्हाला माहीतच झालं की याचा स्क्वेअर म्हणजे गुणाकार केला की डायरेक्टली 6859 येणार आहे. सो फायनल आन्सर आला आपल्याला सेकंड. बघा सेकंड राईट आहे. बट म्हटलं जर तुम्हाला 19चा घन इथं 3 पाहिजे. जर तुम्हाला 19चा घन काढायचं असेल तर मग काय करायचं मी सांगतो तसं करा. 19 लिहून घ्यायचे असा प्लस काढायचा. 1चा घन मित्रा 0 0 1 लिहायचा. 9चा घन तुमच्याला पाठ पाहिजे तर तो आहे 729. आता काय करायचं इथे 1 आहे की नाही. इथे 1 येऊ शकते 2 येऊ शकते किंवा 3 येऊ शकते आहे की नाही. 4 येऊ शकते 5 येऊ शकते. याला केव्हाही 3 न गुणाचं. 1 आला म्हणून 3 न गुणाचं इथे 3 लिहायचे थोड्या वेळासाठी 3 लिहायचे आणि ह्या 3 न 9ला गुणाकार करायचा. 3 9 27 गुणिले 27 करायचे आणि हा गुणाकार इथे लिहायचा बरोबर आहे की नाही. आता 19 गुणिले 27 7 7 9 63 6 7 1 7 7 आणि 6 किती झाले 13. 19 2 38 झाले. इथं 3 8 3 11 आणि इथं काय ते 5 513 आपण या ठिकाणी लिहिले. आता झालं डायरेक्टली बेरीज केली की तुमचा घन निघाला त्या ठिकाणी 19चा घन 9 इथे आले 5 इथे आले 8 आणि इथे आले 6 6859 डायरेक्टच आलं की नाही. म्हणजेच या पद्धतीने या ट्रिक्सने तुम्ही घन सुद्धा काढू शकता. ही माझी ट्रिक्स आहे. इट्स अ कॉपीराइट. ओके सो या ठिकाणी आलेला आहे 6859 आला की नाही 6859. चला तिसरा प्रश्न बघूया कारण की आपण 5 प्रश्न घेत असतो. आपली टॉप 5 प्रश्नांची सिरीज सुरू आहे. या ठिकाणी या ब्रॅकेटमध्ये आपल्याला पहिले बेरीज करावं लागेल देन मग वजाबाकी करून मग बाकीच्या गोष्टी करावं लागेल. पहिले आपण बेरीज करूया. या ठिकाणी डायरेक्टली व्हिज्युअली बेरीज करायची. 8 आणि 5 किती 13. हातचा 1 9 आणि 1 10 आणि 7 17. हातचा 1 8 आणि 1 9 9 आणि 6 आले 15 पॉईंट दिला. हातचा 1 7 आणि 5 किती झाले 12. हातचा 1 5 आणि 5 झाले 10. हातचा 1 4 आणि 3 किती झाले 7. 702.573 वजा 111.87 याची वजाबाकी सुद्धा अशीच आपण हॉरिझॉन्टल करून घेऊ आडवी करून घेऊ. आता मित्रांनो मला सांगा की 3तून 7 गेले जात नाही. सो 13तून 7 घालावं लागेल आपल्याला 6 राहिले. हातचा 1 या ठिकाणी दिला. 7तून 9 जात नाही म्हणून 17तून 9 गेले 8 राहिले. पॉईंट दिला. हातचा 1 या ठिकाणी दिला. नाही सो सॉरी आपल्याला या ठिकाणी तसं नाही करावं लागेल. ओके या ठिकाणी आलेले होते 73 वजा 111.87 इथे 0 वाढवावं लागेल कारण की वजाबाकी करत असताना पॉईंट नंतर 3 अंक आणि इकडे पॉईंट नंतर सुद्धा 3च अंक घ्यावा लागेल देन आपल्याला वजाबाकी करायला लागेल. आता याच्यातून 3तून 0 गेला 3 राहिला. 7तून 7 गेले 0 राहिले. आता 5तून 8 जात नाही म्हणून 15तून 8 गेले 7 राहिले. इथे 1 दिला. 2तून 2 गेला 0 राहिला. 0तून 1 जात नाही सो 10तून 1 गेला 9 राहिले. हातचा 1 या ठिकाणी दिला. 7तून 2 गेले तर 5 राहिले. 590.703 आले मित्र. आता देन इज इक्वल टू एवढं तर आपण कॅल्क्युलेट केलं 590.703 आले. या ठिकाणी एक्स च्या डोक्यावर आता डायरेक्टच आपण याला काय करू इथेच याला असं कन्वर्ट केलं आणि याला घनमुळात टाकून दिलं. थेट हे आपण इथे घेतले अशा पद्धतीनं एक्स म्हणून प्लस 500 वजा 703. आता हा जो प्लस आहे इकडे जाऊन वजाबाकी होणार. डायरेक्टलीच आपण जर या ठिकाणी 500.703 घेतले म्हणजे याची वजाबाकी केली तर इथं 000.0 आणि 90 येते. 90. सो आपण कोणत्या स्टेप्सवर आलो 90 बरोबर या ठिकाणी घनमुळामध्ये एक्स. आता हे घनमूळ कट केलं की याचा होते स्क्वेअर नाही सॉरी याचा होतो घन. काय होतो घनमूळ जर कट केलं तर याचं झालं घन म्हणजे एक्स बरोबर 90 गुणिले 90 गुणिले 90
म्हणजेच तुमचं आन्सर. आता याचं आन्सर कसं काढायचं की 9चा घन डायरेक्ट तुमच्या पाठ असला पाहिजे. 9चा घन काय आहे मित्रांनो, तर 729 येते आणि शून्यासाठी 3 शून्य लावून टाकायचे, म्हणजेच आपल्याला आन्सर आला 7,29,000. 7,29,000 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. राईट आहे. चौथा प्रश्न बघा, सेम टू सेम क्वेश्चन आहे. हा, फक्त त्याचं स्वरूप वेगळं आहे. सेम टू सेम दिसायला सेम टू सेम आहे. इथं प्लस मायनस आहे, तिकडे मायनस प्लस आहे. आता पहिले मायनस करायचं. बॉडमासच्या नियमानुसार जरी आपल्याला प्रथमतः ऍडिशन बेरीज करायला सांगितलेले असेल तरी सुद्धा शेवटच्या स्टेप्सवर फक्त मायनस प्लस असेल तर जे पहिले असेल ते पहिले करायचं. या ठिकाणी बघा, वजाबाकी करत असताना 5तून 5 गेला 0 राहिला, 6तून 3 गेले 3 राहिले झालं, 7तून 1 गेला 6 राहिले, 8तून 1 गेला 7 राहिले आणि या ठिकाणी 1 राहिला. 176.30 आले. प्लस बघा, प्लस 158.30 आहे. या ठिकाणी बेरीज करत असताना इथे 60 येणार, 30 आणि 30 60 झाले. आता 8 आणि 6 किती झाले तर 14, हात चॉला 1, 7 आणि 6 किती 13, 6 7 13, हात चॉला 1 म्हणजे इथं आले 334.60. 334 पॉईंट किती आले 60 आले. आता पुढे जाऊया आपण. होऊ शकते एखाद्या वेळेस अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू सुद्धा काढायला या ठिकाणी विचारले जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. देन इज इक्वल टू एक्सच्या इथं कन्व्हर्ट करून घेऊ असं डायरेक्ट, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी घनमुळात ही संख्या दाखवावी लागेल. गुणिले 1673 झालं. खतरनाक प्रश्न आहे आता हा. ह्या प्रश्नाचं स्वरूपच खतरनाक आहे. आता काय करायचं की हा जो एवढा भाग आहे, हा गुणिलेचा जो भाग आहे, हा गुणिलेचा भाग इकडे जाऊन भागिलेचा होणार, भागिलेचा होणार. म्हणजे या ठिकाणी झाले 1673. 1673 आहे, गुणिलेचा भागिले केलं. आता हा भाग कसा द्यायचा आणि याला कशा पद्धतीने कन्वर्ट करायचं ही एक कसोटी ठरते. ओके. तर आता आपण याला भाग देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. भाग कसा जाईल. सो याला काय करायचं की ओके, आपण याला जर 5 मध्ये कन्वर्ट केलं तर कितीने भाग जाऊ शकतो. यस, 334.60 आले बरोबर. हे सुद्धा सगळं पद्धतशीर आलं. नंतर इकडे जर टाकलं तर हा भाग देणे क्रमप्राप्तच आहे आपल्याला. सो 334.60 जवळपास आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूनच त्याचा आन्सर आणण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. या ठिकाणी पॉइंट निग्लेक्ट करू थोड्या वेळासाठी आणि डायरेक्ट सुसाटपणे भाग देण्याचा प्रयत्न करू. डायरेक्टच 3 इथं 4 6 0 आणि 16. ओके. भागिले किती 1673. कितीचा भाग जाईल. आता हा 16 जर विचार केला आणि हा जर 30चा विचार केला, 16 16 16 32, 2चा भाग जाणे शक्य आहे. 1673 गुणिले 2, 32 6, 2 7 14, हात चॉला 1, 2 6 12 किती 13, इथं 3 33 46. डायरेक्टच भाग गेला. कितीचा भाग गेला मित्रा, तर या ठिकाणी गेला 1673च्या दुप्पट 33 46 आहे, म्हणजे 20चा भाग गेला. कितीचा भाग गेला, तो 20चा भाग गेला. बरोबर इथे येतं असं. 20चा तर भाग गेला, मात्र ते 20 आहे का. 20चा भाग गेला, मात्र ते 20 आहे का हा एक प्रश्न निर्माण होतो. ठीक आहे. आपण पॉइंट गायब केला म्हणून 20 आले, पॉइंट गायब केला म्हणून 20 आले. मात्र आपल्याला पॉइंट द्यायला लागेल ना मागून 2 अंकानंतर, म्हणून मागून 2 अंकानंतर इथे पॉइंट दिला तर 20चे झाले 0.20 बरोबर 3 आणि हे x. आता 0.20 म्हणजेच याला आपण या शून्याला काही व्हॅल्यू राहत नाही, म्हणून याला येते 0.2 बरोबर इथे येते अंडर मध्ये x. आता फायनली स्टेप्स इथे आलो म्हणजे आपल्याला आन्सर या ठिकाणी निघालच. याला कट केल्याबरोबर याचा होते घन, म्हणजेच x बरोबर 0.2 चा घन. 0.2 गुणिले 0.2 गुणिले 0.2 म्हणजेच काय ते 0.2 गुणिले 0.2 गुणिले 0.2. 2 2 4 4 2 8 आले. एका अंकानंतर दुसऱ्या अंकानंतर तिसऱ्या अंकानंतर, सो एका अंकानंतर दुसऱ्या अंकानंतर तिसऱ्या अंकानंतर असं आन्सर येते 0.008. 0.008 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. दिसायला छोटासा प्रश्न आहे, मात्र तो असं काही फिरवतो या ठिकाणी की आपल्याला कळतच नाही आपण आन्सर कोणतं काढत आहोत, गलत काढत आहोत की राईट काढत आहोत. मात्र आपण काय केलं, एक स्किल यूज केलं.
की 1673च्या दुप्पट मला तिथं 3346 दिसून आले. मी पॉईंट निग्लेक्ट करून ती फुल व्हॅल्यू घेतली, भाग देऊन टाकला, 20 घेतले, देन मग मागून 2 अंकानंतर आपण पॉईंट दिला. सो 0.20 मला दिसून आले. 0.20 म्हणजे 0.2 दिसले. 0.2 गुणिले 0.2 गुणिले 0.2 गुणिले 0.2 म्हणजे 0.008 हे फायनली आन्सर आपल्याला आलं. राईट आहे. 5वा प्रश्न, कारण की आपण टॉप 5 ची सिरीज आहे, 5 प्रश्न तर घेतोच आपण आणि एका कॉन्सेप्टशी रिलेटेड असते, त्याच्यामध्ये एक टाईप पूर्ण होत असते. आता या ठिकाणी बघा खतरनाक प्रश्न आहे. म्हणजेच मला काय म्हणायचं आहे बघा, एक्सच्या व्हॉटच्या डोक्यावर इथं 1/3 आहे. व्हॉटच्या डोक्यावर 1/3 जर समजा असतं तर याचं दुसरं स्वरूप काय आहे बरं? याचं दुसरं स्वरूप आहे याला कट करून इथे 3 लिहिणे. सेम टू सेम हे आणि हे दोन्ही राईट आहे. म्हणून त्यांनी काय केलं की इथे तेच स्वरूप आहे, एक्सच्या डोक्यावर 1/3 लिहा किंवा डायरेक्टली घनमुळात तो व्हॉट लिहा. हे दोन्ही सारखे आहे म्हणून इथं दोन्ही सारख्या डायरेक्टच आला. आपण त्याला काय आता हात नाही लावू, नंतरच बघू त्याला काय आहे तर. म्हणजे सेम टू सेम याच टाइप्समध्ये हे सुद्धा गणित येतं. या ठिकाणी 3 आहे आणि इथं आपण x घेऊ, गुणिले 140 प्लस 260 बरोबर याचा स्क्वेअर करून घेऊ ना आपण. 0.4 चा स्क्वेअर काय ते 4 चूक काय ते मित्रांनो 16 येते. लिहिले 16, एका अंकानंतर आहे तर 2 अंकानंतर 0.16 झाले, गुणिले 5125 आले. ठीक आहे. आता आपल्याला काय करायला की याचा गुणाकार आपण करून घेऊ. बघा 16 पंच 80, 8 आले आजचे, 16 2 32, 32 आणि 8 होते 40, 4 आले आजचे, 16 1 16, 16 आणि 4 काय झाले 20, हातचे आले 2 आणि 16 पंच 80, 80 आणि 2 किती झाले 82. आता मागून 2 अंकानंतर पॉइंट आहे म्हणजे इथे आले 820. सो या ठिकाणी मी लिहिणार आहोत 820. एवढाच पार्ट आहे, याच वेळ झाले 820 झालेले आहेत. आता हा जो एवढा पार्ट आहे म्हणजेच प्लस 260 आणि हा याच्यामध्ये 3x म्हणजेच घनमुळामध्ये x आणि इथे गुणिले 140. याला हात नाही लावावा लागेल कारण की तो याच्यासोबत चिटकून आला, याचा शेवटीच विचार करायचा. मात्र हे जे प्लस 260 आहे इकडे होणार आहे मायनस 260. आता या ठिकाणी 0तून 0 गेला 0 राहिला, 2तून 6 जात नाही, 12तून 6 गेले 6 राहिले, हातचा 1, 8तून 3 गेले तर 5 राहिले म्हणजे 560 आले. फायनली स्टेप्सवर आपण कुठे आलो? फायनली स्टेप्सवर. तर या ठिकाणी 3 याच्यामध्ये x गुणिले 140 बरोबर आले 560. मित्रांनो आता मात्र याला याच्यापासून दूर करा. याला गुणिले 140 आहे तर इथे होणार आहे भागिले 140. 0 0 कॅन्सल, 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 चूक 56. म्हणजे या ठिकाणी आले 4. आपण या लास्ट स्टेपवर असं आलो की 3 इथे आहे x बरोबर 4. याला कट केल्यानंतर याचा घन करावा लागतो. सो x बरोबर 4 गुणिले 4 गुणिले 4 किंवा डायरेक्टलीच घ्यायचं 4 चा घन म्हणजे 64. सो x इज इक्वल टू आलेले आहे 64. 64 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. थर्ड ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. ओके, अशा पद्धतीने आपण 5 प्रश्न योग्यरित्या सॉल्व्ह केले. पदावलीचा जो चॅप्टर आहे सिम्प्लिफिकेशनचा चॅप्टर तुम्हाला दिसायला खूप मोठा वाटेल, मात्र त्या ठिकाणी 20 प्रकारचे गणित येतात. किती प्रकारचे म्हटलं मी? 20 प्रकारचे. ते 20 प्रकार तुम्ही समजावून घ्या. गणित किती काय मोठं असलं तरी चालते, मात्र त्याची व्हॅल्यू कोणती काढायची हे तुम्हाला जर लक्षात आलं तर तुम्ही विदिन सम सेकंड मध्ये त्याचा आन्सर काढू शकता. येस, मी त्यासाठी एक बॅच घेऊन आलेलो. माझी एक बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच आहे. मॅथ्स आणि रिझनिंगचे 100 व्हिडिओज मी तुम्हाला देतो. 100 व्हिडिओज आणि त्याच्यासोबत 200 PDF तुम्हाला मिळतात. हे एकंदरीत जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर टेटमध्ये जर जास्त मार्क्स मिळवायचे असेल तर तुम्हाला हा कोर्स परचेस करा अशी विनंती आहे. 1200 रुपीज फी आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर 7709119501 वर कॉन्टॅक्ट करू शकता. या कोर्सची खासियत अशी आहे की हा फुल्ली रेकॉर्डेड कोर्स आहे. फुल्ली रेकॉर्डेड म्हणजेच काय, लाईव्हचा बरेच जण रेकॉर्ड करून आपल्या मस्तकी मारून देतात कारण की तो कधीतरी लाईव्ह झालेला असते. मी मात्र या ठिकाणी काय करतो की स्पेशली कुठल्याही चॅप्टरची एक कॉन्सेप्ट घेतो, त्या कॉन्सेप्टशी रिलेटेड एक व्हिडिओ मी डायरेक्ट रेकॉर्ड करतो आणि माझ्या या बॅचमध्ये टाकतो. असे 100 व्हिडिओज आणि 200 PDF तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे. येस मित्रांनो, ही जी सिरीज आहे टॉप 5 ची सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअरच करा आणि जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. कारण की अपकमिंग एक्झामिनेशनमध्ये मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये हर एक प्रकारचा टाइप्स
समजून सांगणारा माझा चॅनल असेल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.